नमस्कार, मी ऋषिकेश अविनाश दायगुडे पाटील, सभापती समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद सातारा। आज समाज कल्याण विभागाची पहिली बैठक पार पडली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमची आजची ही बैठक पार पडली। या बैठकीच्या दरम्यान अत्यंत जे महत्त्वाचे विषय हे विषय मंजूर करण्यात आले। त्यातला पहिला विषय 2025-26 मध्ये 20% जो जिल्हा परिषदेचा स्वनिधीतून ऑनलाईन अर्ज म्हणजे शेषमधल्या ज्या योजना आहेत त्या ऑनलाईन अर्जातून घेतल्या जायच्या त्या रद्द करून ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेण्यास मंजुरी आमच्या समितीच्या वतीने घेण्यात आली। दुसरा विषय मागासवर्गीय वस्ती, जोड रस्ते आणि समाज मंदिर यांसाठी जो निधी पूर्वी होता 5-5 लाख रुपये समाज मंदिरासाठी आणि 5 लाख रुपये जोड रस्त्यासाठी मिळायचा, अत्यंत कमी निधी असल्यामुळं त्या वस्ती म्हणजे विकास कामांपासून मागे राहत होती। त्या अनुषंगाने आजच्या समितीच्या बैठकीत आम्ही 5 लाखाचे 7 लाख रुपये समाज मंदिरासाठी आणि 5 लाखाचे 10 लाख रुपये जोड रस्त्यासाठी असा निधीची वाढ करण्यात या ठिकाणी आली। त्याचबरोबर जे विद्यार्थी आमच्या विभागातून आम्ही त्या विद्यार्थ्यांना, सायन्सच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप त्या ठिकाणी वाटप करायचो, तर लॅपटॉप वाटप करत असताना फक्त सायन्सच्या विद्यार्थ्यांना दिले जायचे, तर आता त्यात दुरुस्ती करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण लॅपटॉप देणारे आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जे गरजू विद्यार्थी आहेत ह्या लोकांना विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी शालेय याच्यात मदत करणार।